धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दरम्यान रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून असताना दुसरीकडे त्यांचे वडील राजेंद्र पवार पोलीस स्टेशनच्या गेटवर कार्यकर्त्यांसोबत ठाण मांडून बसलेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। राजेंद्र पवार जे आहेत ते पोलीस ठाण्याच्या गेटवरती बसलेले आहेत। दादा, तुम्ही गेल्या काही वेळ झाले या ठिकाणी बसलाय, काय तुमची प्रमुख मागणी आहे? या पोलीस स्टेशननी म्हणजे सरकारने या बाबतीत सखोल चौकशी केली पाहिजे आणि जे काही घडलंय ते जनतेपुढे आणलं पाहिजे। तुम्हाला याच्यामध्ये घातपाताचा संशय वाटतोय? जेव्हा विमान अपघात झाला या संदर्भात संशय असेल नसेल तर त्यांनी ते क्लिअर केलं पाहिजे ना। सगळ्या गोष्टी जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजेत, त्यानंतर ठरलं जाईल हे काय आहे ते। मुलगा लढतोय, काय वाटतंय? कुठल्याही चांगल्या कामासाठी लढलंच पाहिजे आणि जिथं तुम्हाला न्याय मिळत नाही तिथं लढल्याशिवाय गत्यंतर नसतं। सुरक्षा पुरवावी असं वाटतंय सरकार? ती सरकारची जबाबदारी, कारण सर्व नागरिकांनी इथं सुरक्षित राहावं आणि यासाठी सरकार असतं। त्यामुळे सरकारची जबाबदारी ही की त्यांचं काय करायचं ते चौकशी झाली पाहिजे आणि समोर आलं पाहिजे। चौकशी झालीच पाहिजे आणि समोर आलं पाहिजे जे काय असेल ते, आणि त्यासाठी ती पारदर्शकता त्यांनी सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि पारदर्शकता याच्यात दिसत नाही असं वाटतं। खूप धन्यवाद। तरी होते राजेंद्र पवार। रोहित पवार आतमध्ये पोलिसांशी चर्चा करत आहेत, मात्र दुसरीकडे या गेटवरती जे आहेत ते राजेंद्र पवार बसलाय आणि याची चौकशी झाली पाहिजे, पारदर्शकतेची मागणी राजेंद्र पवारांची। कॅमेरा पर्सन विजय राऊत, जयदीप भगत, एबीपी माझा। अजित पवारांचा अपघात की घातपात या संदर्भात रोहित पवारांनी काल मरीन ड्राईव्ह पोलिसांकडे दाखल केलेला अर्ज पुढील तपासासाठी